जय श्रीराम. रहस्य श्री राम रक्षा स्तोत्राचे याच्या 8व्या भागात आपले सर्वांचे स्वागत. 7व्या भागात आपण बघितलेच होते की श्री प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्रामध्ये 75 वेळा राम आणि 317 वेळा रकार आणून साधकाच्या मणिपूर चक्राला जास्तीत जास्त गती मिळावी व त्यामुळे साधकाला आरोग्य प्राप्ती होऊन मोक्षाची पण अनुभूती व्हावी याचा प्रयत्न केलेला आपण बघितला आहे. या 8व्या भागामध्ये आपण अजून कुठल्या प्रकारचे रहस्य श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये दडलेलं आहे आणि ते रहस्य श्री बुधकौशिक ऋषींनी कुठल्या प्रकारे आणलेलं आहे हे बघणार आहोत. श्री रामाला वंदन करून मी ह्या भागाची सुरुवात करतो. यापूर्वी आपण बघितलंच की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि त्या 72,000 नाड्या त्यातल्या 3 सोडल्या तर सर्वच्या सर्व नाड्या नाभीमंडलापासून उगम पावतात आणि त्या आपल्या देहाच्या सूक्ष्म व स्थूल अवयव म्हणा, इंद्रिय म्हणा, इथे जाऊन त्यावरती नियंत्रण करतात. ह्या अशा ज्या 72,000 नाड्या आहेत यापैकी योगशास्त्रानुसार 10 नाड्या महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. त्या 10 नाड्यांची नावं सांगतो म्हणजे समजण्यास अजून सोपे जाईल. पहिली नाडी आहे सुषुम्ना, दुसरी इडा नाडी, तिसरी पिंगला, चौथी गांधारी, 5वी हस्ती जिव्हा म्हणजे हस्तीची जीभ, 6वी पूषा, 7वी यशस्विनी, 8वी अलंबुषा, 9वी कुहू आणि 10वी शंखिनी अशी त्याची नावं आहेत. ह्या 10 नाड्यांपैकी पहिली सुषुम्ना सोडली तर सर्व नाड्या म्हणजे उरलेल्या 9 नाड्या ह्या आपल्या शरीराच्या 9 द्वारांवरती असतात. म्हणजे आपल्या शरीराची जी 9 ओपनिंग्ज आहेत म्हणजे मुख असू दे, नाकपुडी असू दे, कान असू दे, हे जे काही ओपनिंग्ज आहेत ह्या ओपनिंग्जवरती त्या नाड्यांचा प्रभाव असतो, नियंत्रण असते. आणि ह्या महत्त्वाच्या ह्याच्याचसाठी आहे की आपल्या शरीरातलं स्थूल किंवा सूक्ष्म इंद्रियाचा जर कधी आपण विचार केला तर सर्व इंद्रिय ही आपल्या त्वचेच्या आतील भागात आहे. म्हणजे त्यांचा बाह्य वातावरणाशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे जे काही बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन असतं ते ह्या ओपनिंग्जलाच होतं. त्याच्यामुळे ह्या नाड्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. त्या सर्व ओपनिंगला हायजेनिक म्हणजे निर्जंतुक ठेवतात आणि त्याचबरोबर त्यांचं नियंत्रण पण करतात. आणि म्हणून ह्या 72,000 नाड्यांमध्ये या 10 नाड्या महत्त्वाच्या समजल्या गेल्या आहेत. आता आपण बघू कुठल्या नाड्या कुठल्या अवयवावरती आहे. पहिली सुषुम्ना आपण बघितलीच आहे, ती सोडली तर उरल्या 9 द्वारांवरती आहे. तर दुसरी जी इडा नावाची नाडी आहे तिचा प्रभाव आपल्या डाव्या नाकपुडीवरती असतो. पिंगला या नाडीचा प्रभाव आपल्या उजव्या नाकपुडीवरती असतो.
त्यानंतर येते गांधारी. ह्या गांधारी नाडीचा प्रभाव डाव्या डोळ्यावरती असतो. तर हस्ती जिव्हा नावाची जी पुढची नाडी आहे तिचा प्रभाव आपल्या उजव्या डोळ्यावरती असतो. त्यानंतर येणारी पूषा नाडी, तिचा प्रभाव डाव्या कानाच्या ओपनिंगवरती असतो. तर नंतरची यशस्विनी या नाडीचा प्रभाव उजव्या कानाच्या ओपनिंग्सवर असतो. त्याच्या पुढे येते अलंबुषा ही नाडी, तिचा प्रभाव आपल्या मुखावर असतो. नंतर येणारी जी कुहू नावाची नाडी आहे 9व्या नंबरची, तिचा प्रभाव आपल्या लैंगिक अवयवावरती असतो. आणि 10वी जी शंखनी आहे तिचा गुदद्वारावरती प्रभाव असतो. अशा या नाड्या आहेत आणि असे त्यांचे इंद्रिय आहेत ज्याच्यावरती त्यांचे नियंत्रण असते. पण योगशास्त्रानुसार जरी 72,000 नाड्यांपैकी या 10 नाड्या महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत, तरी त्यापैकी जास्त महत्त्वाच्या अशा 3च नाड्या आहेत: सुषुम्ना, इडा आणि पिंगला. आणि त्यातही योगशास्त्रानुसार सुषुम्ना ही अतिमहत्त्वाची नाडी मानल्या जाते. आता या 3 नाड्यांचा आणि आपल्या श्रीराम रक्षा स्तोत्राचा काय संबंध आहे हे आपण इथे बघणार आहोत. या ज्या 3 नाड्या आहेत म्हणजे सुषुम्ना, इडा आणि पिंगला, ह्या तिन्ही नाड्या मूलाधार चक्रातून उगम पावतात. ह्या 3 सोडल्या तर उर्वरित 72,000 नाड्या ह्या आपल्या नाभिमंडलातून उगम पावतात. आपल्याला फक्त ह्या 3 नाड्यांविषयी आत्ता बघायचं आहे. त्यातली जी इडा नावाची जी नाडी आहे ती आपल्या अग्र भागातून प्रवास करते. ती मूलाधार चक्रामध्ये उगम पावते आणि ती आपलं ओटीपोट, नाभिमंडल, आपल्या छातीचा मधला भाग जिथे खड्डा असतो तिथून ती कंठापर्यंत येते. कंठापासून ती आपल्या मुखात जाते आणि ज्या ठिकाणी आपली जीभ चिकटलेली असते त्या जिभेच्या खालच्या भागाला येऊन संपते. म्हणजे त्या नाडीचा उगम मूलाधार चक्रातून ती नाडी आपल्या जिभेच्या खालच्या बाजूला संपते. पिंगला नाडी जी आहे ही पण मूलाधार चक्रातच उगम पावते, पण ती आपल्या पार्श्वभागावरून प्रवास करते. ती कमरेकडून, पाठीकडून मानेपर्यंत पोचते. मानेतून ती आपल्या शिरोभागाला जाते म्हणजे इथे, आणि शिरोभागावरून ती पुढे आपल्या भाल प्रदेशावरती येते. तिथून ती भ्रूमध्याला क्रॉस करते आणि त्यानंतर नासिका पार करून ती आपल्या मुखातल्या आतल्या टाळूला येऊन संपते. म्हणजे इडा नाडी जिभेच्या खाली संपते आणि पिंगला नाडी ही आपल्या मुखातल्या आतल्या बाजूच्या टाळूला संपते. ह्या ज्या दोन्ही नाड्या आहेत ह्यांचे भाव हे अत्यंत एकमेकाच्या विरुद्ध आहे. म्हणजे एक श्वेत असेल तर दुसरी श्याम आहे, एक उष्ण असेल तर दुसरी शीत आहे, एक सूर्य असेल तर दुसरी चंद्र आहे. इतका तो विरोधाभास आहे. आणि ह्या ज्या नाड्या आपल्या मुखामध्ये येऊन संपतात त्यात योगशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की साधकाने जर पराकोटीची साधना केली, घोर तपश्चर्या केली, क्लिष्ट असे यमनियम पाळलेत, तर या नाड्यांचं वर्तुळ पूर्ण होते. म्हणजे त्या इडा आणि पिंगला नाड्यांमध्ये अनुबंध तयार होतो आपल्या मुखाच्या आत, म्हणजे साधकाच्या मुखाच्या आत. आणि जेव्हा ह्या विरोधाभासी नाड्या एकमेकाला मिळतात
त्या मिळाल्याबरोबर प्रचंड ऊर्जेचा स्रोत तयार होतो साधकाच्या शरीरामध्ये. आणि हा तयार झालेला स्रोत मूलाधार चक्राकडे जातो आणि तिथून तो सुषुम्ना नाडीमध्ये शिरतो. ही जी सुषुम्ना नाडी आहे ती पण मूलाधार चक्रात उगम पावते आणि ती आपल्या मेरुदंडातून म्हणजे स्पायनल कॉर्डमधून थेट सहस्त्र चक्रापर्यंत जाते. तर अशा ह्या सुषुम्ना नाडीकडे जेव्हा प्रचंड ऊर्जेचा स्रोत जातो तेव्हा सुषुम्ना नाडी स्पंदन पाहू लागते आणि हे स्पंदनं वाढत जातात. ते स्पंदनं वाढत असताना सुषुम्ना नाडी तिच्या तळाशी जास्तीत जास्त ऊर्जा साठवते आणि एक वेळ अशी येते की ऊर्जा साठवण्याची क्षमता सुषुम्ना नाडीची संपते आणि तो ऊर्जेचा प्रचंड स्रोत हा सुषुम्ना नाडीतून सहस्त्र चक्राकडे झेपावतो आणि सहस्त्र चक्राला प्रचंड ऊर्जाच्या स्रोताने धक्का मिळतो. हे सहस्त्र चक्र वारंवार उद्दीपित होत राहतं, वारंवार त्याला धक्के मिळतात, कारण साधकाच्या साधनेने सातत्याने इडा पिंगलेचं वर्तुळ पूर्ण होत राहतं आणि तिथून प्रचंड ऊर्जा ही सुषुम्नाद्वारे थेट सहस्त्रचक्राकडे वारंवार प्रक्षेपित होत राहते. आणि जशी जशी सहस्त्रचक्राची गती वाढत राहते तशी तशी अशी एक वेळ येते की हळूहळू ते सहस्त्रचक्र उमलायला लागतं. कारण सहस्त्रचक्राला सहस्त्रदल म्हणतात, कारण त्याला 1000 पाकळ्या असतात. या त्याच्या पाकळ्या उघडतात आणि ते उघडलेलं सहस्त्रदल त्याला योगशास्त्रात फार सुंदर नाव आहे, ते म्हणजे ब्रह्मरंध्र. हे ब्रह्मरंध्र उघडतं. हे ज्यावेळेस उघडतं त्यावेळेस त्या सुषुम्ना नाडीच्या तळाशी असलेली कुंडलिनी ही हळूहळू जागृत व्हायला लागते. कारण सहस्त्रजल उघडल्यानंतर जो त्याचा स्वतःचा ऊर्जेचा प्रवाह असतो तो सुषुम्नेद्वारे परत कुंडलिनीला जाऊन मिळतो आणि कुंडलिनी ही हळूहळू जागृत व्हायला लागते. ती पण ऊर्जा प्राप्त करून घेते. जसं जशी ऊर्जा वाढत जाते तसं तसं ती जागृतावस्थेत येते, म्हणजे कुंडलिनी जागृतावस्थेत येते. आणि एक वेळ अशी येते की कुंडलिनीला पुरेशी ऊर्जा मिळते आणि ती सळसळत सुषुम्ना नाडीतून सहस्त्र चक्राकडे झेपावते आणि ब्रह्मरंध्रामध्ये ठाण मांडते. ही सर्व क्रिया ज्यावेळेस साधकाच्या बाबतीत घडते त्या क्रियेला कुंडलिनी जागृतीकरण असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस साधकाची कुंडलिनी जागृत होते त्यावेळेस त्या साधकाला त्रिकाल ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे साध्या साधकाचं रूपांतर हे योग्यामध्ये होतं. अशा कुंडलिनी प्राप्त झालेल्या योग्याची वाचा पण सिद्ध होते. त्याला वाचा सिद्धी प्राप्त झाल्यामुळे तो जे जे बोलेल ते खरं होतं आणि त्याला स्वतःबरोबर इतर प्रत्येकाचं भूत भविष्य आणि वर्तमान कळू लागतं. हे सर्व घडणं ह्याला शक्तिपाताची प्रक्रिया किंवा कुंडलिनीचं जागृतीकरण असं योगशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे. ह्याची तपश्चर्या अत्यंत कठीण आहे.
ती प्रदीर्घ काळ करावी लागते. त्यासाठी क्लिष्ट असे यमनियम पाळावे लागतात आणि घोर तपश्चर्येअंती साधकाला हे सगळं प्राप्त होतं. आता हे जे काही सगळं सांगण्याचं कारण असं होतं की त्याचा सगळा संबंध हा श्रीरामरक्षाशी पण आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र जेव्हा साधक वाचतो, म्हणतो, त्याचे पाठ करतो, त्यावेळेस या सर्व अनुभूतीचा काहीसा लाभांश हा त्या श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणणाऱ्याला लाभतो, असं योगशास्त्राच्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी साधकाला, म्हणजे जो श्रीरामरक्षा स्तोत्राचा पाठ करेल त्याला आत्मानंदाची पण सोय करून ठेवली आहे. आणि श्रीरामरक्षा स्तोत्र म्हटल्याने म्हणा, वाचल्याने म्हणा, किंवा त्याचा पाठ करण्याने म्हणा, ही अनुभूती सहस्त्रदल चक्राची कशी होते हे आता आपण बघू. आपल्याला माहितीच आहे, श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये 317 वेळा रकार आलेला आहे. याचबरोबर आपल्याला हेही माहिती आहे की इडा नाडी जिभेच्या खाली आणि पिंगला नाडी आपल्या मुखातल्या टाळूवरती असते. आणि योगिक प्रक्रियेचा विचार केला तर त्यामध्ये अनुबंध निर्माण होणं किंवा त्यांचं वर्तुळ पूर्ण होणं हे गरजेचं असतं, जेणेकरून सुषुम्ना नाडीला ऊर्जा प्राप्त होईल. म्हणजे ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी इडा आणि पिंगला नाड्यांमध्ये अनुबंध निर्माण होणं गरजेचं असतं. श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये जो रकार आहे, ह्या रकाराचं पण अजून एक वैशिष्ट्य आहे. कारण आपण यापूर्वी रकाराचं वैशिष्ट्य बघितलेलं आहे की रकार हे उष्ण व्यंजन आहे. त्याला त्रिस्थळी व्यंजन पण म्हणतात आणि वर्णमालेत त्याचं स्थान पण वेगळं आहे. पण अजून एक त्या संबंधी वैशिष्ट्य आहे म्हणजे रकाराचं, ते म्हणजे ज्यावेळेस आपण रकार हे व्यंजन उच्चारतो त्यावेळेस आपली जीभ फडफडते. बघा तुम्ही उच्चारून, जीभ न फडफडवता रकार उच्चारणं शक्यच नाही. त्यामुळे प्रत्येक रकाराला जीभ फडफडणं हे अनिवार्य असतं. तर जेव्हा साधक श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणतो त्यावेळेस त्या साधकाची श्रीरामरक्षा स्तोत्राचं एक आवर्तन होईपर्यंत 317 वेळा जीभ फडफडते. ही वारंवार जीभ जेव्हा फडफडते तेव्हा साधकाच्या मुखामध्ये विशिष्ट प्रकारचे स्पंदनं निर्माण होतात. आणि ही जी स्पंदनं आहेत, ही स्पंदनं इडा नाडी आणि पिंगला नाडी यामध्ये अनुबंध करण्यास कारणीभूत ठरतात. म्हणजे एक प्रकारे इडा आणि पिंगला या नाडीचं वर्तुळ पूर्ण होतं आणि साधकाच्या शरीरामध्ये ऊर्जेचा स्रोत वाहू लागतो. त्या इडा आणि पिंगलांच्या अनुबंधामुळे वर्तुळ पूर्ण झाल्यामुळे तो ऊर्जेचा स्रोत हा सुषुम्नेकडे जातो
आणि सुषुम्नेमध्ये पण स्पंदनं सुरू होतात. त्या स्पंदनांनी तसेच राम या अक्षरामुळे जी आपली षटचक्र जागृत होतात आणि ती सर्वच्या सर्व चक्र जागृत झाल्यानंतर जी ऊर्जा ते सहस्त्रचक्राला वितरित करतात, ह्या दोन्ही कारणांमुळे सहस्त्रचक्र हळूहळू गतिमान होऊ लागतं. साधक सुषुम्नेच्या स्पंदनांची अनुभूती आणि सहस्त्रचक्राच्या गतिमान होण्याची अनुभूती ही अनुभवू लागतो. हे सर्व ज्या प्रक्रियेमध्ये चाललेलं असतं, ती प्रक्रिया दुसरी तिसरी काही नसून फक्त श्रीराम रक्षा स्तोत्राचा पाठ असतो. म्हणजे श्री प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी साधकाला जी घोर तपस्येने अनुभूती होते, ती निव्वळ श्रीराम रक्षा स्तोत्र म्हटल्याने होईल याची तजवीज करून ठेवलेली आहे. काय विचार केला असेल बुधकौशिक ऋषींनी ही श्रीराम रक्षा स्तोत्र लिहिताना म्हणा, निर्माण करताना म्हणा. हे जेव्हा साधकाच्या बाबतीत घडतं, म्हणजे इडा आणि पिंगला नाड्यांचं वर्तुळ पूर्ण होणं, सुषुम्ना नाडीमध्ये स्पंदने निर्माण होणं, सहस्त्रचक्राला धक्के मिळून गतिमान होणं, यावेळेस त्या साधकाच्या आध्यात्मिक स्थितीत बरेच स्थित्यंतर घडून येत असतात. त्याचा भाव बदलतो, त्याचा स्वभाव बदलतो, त्याचा आचार बदलतो, त्याचे विचार बदलतात, त्याचे विकार नाहीसे होतात, त्याच्या सप्तशक्ती, सप्त ऊर्जा ह्या जागृत होतात. ह्या सगळ्या जागृत होत असताना त्याच्या शरीरातले मनमय कोश आणि प्राणमय कोश जागृत होतात. त्यामुळे त्याच्यामध्ये धैर्य, साहस इत्यादी विरोचित वृत्ती वाढत राहतात. त्याला संकटांची भीती वाटेनासे होते. त्याच्या जीवनामध्ये एक समाधान पसरतं. त्याला सुख आणि समृद्धी पण प्राप्त होतेच, पण सुखोपभोग हा जो शब्द मी पूर्वी पण वापरला होता, त्याची त्याला अनुभूती होते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. विकार नाहीसे झाल्याने अपप्रवृत्तींना थारा राहत नाही. हे सर्व बदल घडतात निव्वळ श्रीराम रक्षा स्तोत्र याचा पाठ केल्याने. बघा, आत्ता जी लक्षणं सांगितलीत, ही लक्षणं योगाची नव्हे काय? नक्कीच. हे सर्व भाव जेव्हा श्रीराम रक्षा स्तोत्राचा पाठ करणाऱ्यामध्ये एकवटतात, त्यावेळेस त्या रामरक्षा म्हणणाऱ्याचा पूर्ण जीवनाचा दृष्टिकोन बदललेला असतो आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झालेला असतो, शांती निर्माण झालेली असते आणि त्याच्यामुळे त्याला सुखाची परिसीमा गाठता येते. हे सर्व काही घडते ते श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणल्याने. हे सर्व प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे. हे योगशास्त्रात पण लिहिलेलं आहे की तुम्ही श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणा, तुम्हाला अशा प्रकारची अनुभूती. हे सगळं ऐकल्यानंतर मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल,
की आपण वर्षानुवर्ष श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणतो, पण असं काही आपल्याला अनुभव आलेला नाही. पण मी पुढचं उदाहरण दिलं तर कदाचित तुम्हाला पटेल. ते उदाहरण म्हणजे, बघा, आपल्याला बऱ्याच वेळा असं घडतं की श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणत असताना आपण तल्लीन होतो. आपण खूप मनापासून ती म्हणतो आणि ती म्हणून झाल्यानंतर आपल्याला एक कुठला तरी आनंद प्राप्त झाल्यासारखं वाटतं. आपल्या शरीरामध्ये कुठेतरी चैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटतं. अगदीच साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला छान वाटतं. हे जे छान वाटणं आहे, चैतन्य निर्माण होण्याची जी अनुभूती झालेली असते, ती अनुभूती दुसरं तिसरं काही नसून आपल्या सहस्त्र चक्राला थोडीफार गती प्राप्त झाल्यामुळे मिळालेला तो आत्मानंदाचा अनुभव असतो. आणि आता तुम्हाला पटलं असेल की ह्या अशा प्रकारचे किंवा अशा प्रकारच्या अनुभवाचे फायदे, लाभ हे सगळं बघितलं. त्यानंतर हे पण बघितलं की बुधकौशिक ऋषींनी मणिपूर चक्राचा जास्तीत जास्त विचार करून साधकाला आरोग्य आणि मोक्षाप्रती वाटचाल कशी करता येईल. ह्या भागामुळे तुम्हाला हेही लक्षात आलं असेल की श्रीराम रक्षा स्तोत्र वाचल्याने आपल्याला योग्यांना जो आत्मानंद मिळत असतो त्यांच्या साधनेने, त्यांच्या कठोर साधनेने, तोच आनंद अल्प प्रमाणात का होईना श्रीरामरक्षा स्तोत्राचा पाठ केल्याने मिळतो. ही अशी महती आहे श्रीरामरक्षा स्तोत्राची. इतक्या प्रकारचे लाभ आपल्या श्रीरामरक्षा स्तोत्र वाचल्याने होतात. त्यामुळे माझी तर श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी सहकुटुंब दररोज संध्याकाळी श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणणे अनिवार्य केले पाहिजे आणि अशा प्रकारच्या लाभांचे ते साक्षीदार बनले पाहिजे. त्याचबरोबर श्रीरामरक्षा स्तोत्राचा प्रचार व प्रसार पण केला पाहिजे. या भागामध्ये ज्या सप्तशक्ती, सप्त ऊर्जा हे उल्लेख आलेत किंवा मनोमय कोश आणि प्राणमय कोश हे जे उल्लेख आले, त्याविषयी मी पुढील काही भागात सांगणारच आहे. तोपर्यंत जय श्रीराम. या भागाविषयी कोणाला शंका असतील तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचाराव्या. यथावकाश उत्तर देईन. नमस्कार.